तर मित्रांनो, आपण शिकणार आहे वेबसाईटमध्ये फेविकॉन आयकॉन ॲड कसा करायचा. जर तुम्हाला फेविकॉन आयकॉन क्रिएट करायचा असेल, तर खूप सारे एडिटिंग सॉफ्टवेअर आहेत Android मोबाईलमध्ये. तुम्ही ती साईज घेऊन क्रिएट करू शकता. पण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की जर तुमच्याकडे एक आयकॉन असेल, वेबसाईटचा आयकॉन असेल, फेविकॉन आयकॉन बोलतात त्याला. तो फेविकॉन आयकॉन आपल्या वेबसाईटमध्ये ॲड कसा करायचा. सगळ्यात पहिले फेविकॉन आयकॉन ॲड काय केलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही बाजूला बघू शकता, की जर आपण फेविकॉन आयकॉन ॲड केलं, Googleमध्ये छोटासा वेबसाईटचा आपला लोगो दिसेल. त्यामुळे लोकांना पण ट्रस्टेड वेबसाईट वाटेल आपली. त्यासाठी फेविकॉन आयकॉन ॲड करणं खूप इम्पोर्टंट असते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राहुल आणि तुम्ही पाहताय राहुल ब्लॉगर YouTube चॅनल. तर चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सगळ्यात प्रथम तुम्ही Google Chromeमध्ये यायचं आहे आणि इथे फेविकॉन चेकर टाकायचं आहे. वेबसाईट फेविकॉन चेकर सर्च करायचं आहे. त्यानंतर पहिली वेबसाईट आहे फेविकॉन चेकर, रिअल फेविकॉन जनरेटर डॉट नेट. यावर क्लिक करा, कारण खूप चांगली वेबसाईट आहे आणि इथे तुमच्या वेबसाईटचं नाव टाका. जर तुमच्या वेबसाईटमध्ये फेविकॉन आयकॉन असेल, तर इथे लिहून येईल. जर फेविकॉन आयकॉन असेल, तर लिहून नाही येणार. तर त्याला माझ्या वेबसाईटचं नाव टाकतो मी इथे. त्यानंतर चेक फेविकॉन करतो आणि बघतो, की माझ्या वेबसाईटमध्ये फेविकॉन आयकॉन ॲड आहे की नाही. तर इकडे लिहून आलं, की नाही. तुम्ही बघू शकता, की फेविकॉन आयकॉन म्हणजे जो लोगो असतो मोबाईलमध्ये, Androidमध्ये किंवा iOSमध्ये जो लोगो असतो आपल्या वेबसाईटचा तो असतो. तर इथे सर्च बारमध्ये पण बघू शकता, की लोगो इथे नाहीये. आपण ॲड कसा करायचा? त्यासाठी तुम्हाला वर्डप्रेसच्या डॅशबोर्डमध्ये जावं लागेल. तर डॅशबोर्डमध्ये गेल्यानंतर तुम्ही आयडी आणि पासवर्ड टाका. आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला प्लगइन इन्स्टॉल करावं लागेल. जे फेविकॉन जनरेटरचं प्लगइन असतं ते इन्स्टॉल करावं लागेल. त्यासाठी मी इथे प्लगइन्समध्ये जातो आणि इथे ॲड न्यू प्लगइनवर क्लिक करतो. त्यानंतर सर्च प्लगइनमध्ये टाकतो फेविकॉन. फेविकॉन टाका फक्त, ऑटोमॅटिकली ती प्लगइन येतील. तर इथे बघा फेविकॉन बाय रिअल फेविकॉन जनरेटर हा प्लगइन तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे. प्लगइन इन्स्टॉल केल्यानंतर इथे ॲक्टिव्हेटवर क्लिक करा. त्यानंतर अपीअरन्समध्ये जाऊन इकडे तुम्हाला फेविकॉन दिसेल. फेविकॉन नाव दिसेल इकडे आणि ते सिलेक्ट फ्रॉम दी मीडिया गॅलरी. इथून तुम्हाला फेविकॉन चूज करायचा आहे. म्हणजे जी पण फाईल असेल फेविकॉन तुम्हाला पाहिजे असेल ती इथे सिलेक्ट करा आणि इथे मी जनरेट फेविकॉनवर क्लिक करतो. त्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही. ऑटोमॅटिकली ही वेबसाईट तुम्हाला फेविकॉन बनवून देणार. जी पण साईज आहे, परफेक्ट साईज ऑटोमॅटिकली इथे तयार होणार. तर तुम्ही बघू शकता की इथे माझा फेविकॉन आयकॉन इथे लागलेला आहे. जनरेट युअर फेविकॉन अँड HTML कोडवर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता की ती ऑटोमॅटिकली वेबसाईटने माझं काम केलेलं आहे. मग तिथे जाऊन चेक युअर फेविकॉन क्लिक करा आणि तुम्ही बघू शकता की तुमचा फेविकॉन इथे आलेला आहे की नाही. ऑटोमॅटिकली जे पण आहे ते प्लगइन करून टाकेल तुमचं काम. तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तर इकडे फेविकॉन आलेलं आहे माझं. तर मित्रांनो अशा प्रकारे फेविकॉन आयकॉन इथे तयार झालेला आहे. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही खूप सारे वेबसाईट असतात चेकिंग करण्याच्या Googleमध्ये फेविकॉन आयकॉन ते जाऊन चेक करू शकतात. चला मी आता परत तुमच्या समोर चेक करून दाखवतो परत. फेविकॉन आयकॉन चेकर. फेविकॉन चेकर टाका. चला मी पहिली वेबसाईट तर मी चेक केलेली. दुसऱ्या वेबसाईटमध्ये जाऊया आपण. हिच्यामध्ये आपलं आयकॉन दाखवतोय की नाही. वेबसाईटचं URL टाकायला इथे www डॉट जे पण तुमच्या वेबसाईटचं नाव असेल ते इथे टाका आणि इथे चेकअपवर क्लिक करा. थोडासा वेळ इथे चेकअप करून येईल की तुमच्या वेबसाईटला फेविकॉन आयकॉन आहे की नाही. तर इथे फेविकॉन टेस्ट पास झालेलो आहे 100%. इथे माझ्या वेबसाईटमध्ये फेविकॉन आयकॉन आलेला आहे. दिस वेबसाईट अपेअर्स टू हॅव अ फेविकॉन म्हणजे वेबसाईटमध्ये फेविकॉन आयकॉन तयार झालेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ चांगले वाटल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी. जय हिंद, वंदे मातरम.